अवघ्या महिन्याभरावर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना मुंबई उच्च न्यायालयाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात पीओपी गणेश मूर्तींवर उशिरावर बंदी उठवली आहे। त्यामुळे मूर्तिकारांना व सर्वसामान्य भाविकांना दिलासा मिळाला आहे। दरम्यान या निर्णयानंतर ठाण्यातील दीपाट दुकानात गणेश उत्सवासाठी सुसज्ज असून अनेक सुंदर आणि डोळ्यांचे पारणे फेडतील अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या नागरिकांसाठी उपलब्ध झाल्यात। यात मातींच्या मूर्त्यांसह पीओपीच्या मूर्त्या देखील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यात हिरेजडित गणपती, वेल्वेटच्या कापडी फेटेसह धोती गणपती, वारकरी, बालगणेश, मोदकसह बालगणेश, शिंदूर लाल गणपती, सिंहासनावरील गणपती आदी अशा अनेक मोठे व छोट्या आकारांचे गणपती नागरिकांसाठी उपलब्ध आहेत। तसेच पीओपीच्या बंदीमुळे मातीच्या मूर्त्यांच्या किमती हे पीओपीच्या मूर्त्यांपेक्षा जास्त असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत। तसेच ऐन गणपतीचा सण जवळ असताना पीओपीच्या मूर्त्यांवरची बंदी उठल्याने सर्व नागरिक पीओपीच्या मूर्त्यांची मागणी जास्त करत असून यामुळे बनवलेल्या मातीच्या मूर्त्यांकडे नागरिकांचा ओढ कमी होत आहे। या सर्व समस्यांमुळे आता मातीच्या मूर्त्या यांचं करायचं काय असा प्रश्न देखील मूर्तिकारांसमोर उभा राहिला आहे। दरम्यान अनेक मूर्तिकार पेण येथील बनवलेले गणपती इथे आणून विक्रीसाठी कमी दरात उपलब्ध करतायत, तर दुसरीकडे हाताने बनवलेले गणपती यांना भाववाढीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसलाय। पूर्वीचे गणपती 500 ते 600 रुपयाला विक्री होत असायचे, तेच गणपती सध्या 800 ते 900 रुपयाला विक्री होत आहेत। तसेच महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मूर्तिकारांना पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यासाठी माती व जागा उपलब्ध करून देण्यात आलेली होती। मात्र मूर्तिकारांना या सर्व गोष्टी मिळत असल्याचा दिलासा असून देखील मूर्ती घडवण्यासाठी कारगीर मिळत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत। पीओपीच्या मूर्त्या बनवण्यासाठी एक कारागीर दिवसाला 5हून अधिक मूर्त्या बनवत असताना पीओपी बंदीमुळे सध्या मातीच्या मूर्ती बनवण्याकडे जास्त भर मूर्तिकारांना द्यावा लागतोय। मात्र मातीची मूर्ती बनवताना एक कारागीर दिवसाला एक मूर्ती बनवतो। यामुळे मूर्तिकारांना खूप मोठा फटका बसत असल्याचं दीप आर्टचे सर्वेसर्वा व मूर्तिकार दीपक कदम यांनी सांगितले। दीप आर्ट खोपट, माझं नाव दीपक कदम। जवळजवळ तयारी तर होतच आली, आता थोडंफार काही आहेत मोठे गणपती तेवढंच। यंदा भाववाढामध्ये काय दरामध्ये काय वाढ झालेली का? रंग असेल, माती असेल, या बंदीमुळे वाढ झालेली आहे तेवढीच। बंदीने एवढी वाढवलेत का रेट का त्यांचे डबलच झाले असं हिसाब आहे। पण आमच्याकडे काय एवढं वाढवून आम्ही देत नाही, ठराविकच वाढवतो तेवढेच। 9 तारखेला जी पीओपीची बंदी होती ती हायकोर्टातर्फे उठवण्यात आली। हो, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ते ऐन वेळेला उठवल्या करणारा सगळेच प्रॉब्लेम। आम्ही एवढे मातीचे गणपती आता तयार केले, आता ते पीओपीचेच मागे जाणार सगळे लोक, मग आमचे गणपती काय करायचे मातीचे, असं हिसाब झाला आता। महापालिकेतर्फे माती मोफत देण्यात आलेली आहे मूर्तिकारांना, तसेच जागा देखील मोफत देण्यात आली। त्या योजनेबद्दल तुम्हाला मूर्तिकार म्हणून काय वाटतं? नाही, ज्यांना जे ऍक्च्युली ते स्टॉलवाल्यांचं काम आहे, स्टॉलवाले तिकडे घेतात गणपती रेडी आणतात ठेवतात। बाकीचं कारखाना म्हटलं तर असं ऐन वेळेला तर होऊच नाही शकत, त्याला कमीत कमी 9 महिने वर्ष जातं, तेव्हा ते माती कारखाना सगळं चालतं। तोपर्यंत एक गणपती बनवायचा 1 दिवस लागतो, एवढं कधी होणार? कदम साहेब, तुम्ही सांगा, आज गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही गणपतीचा व्यवसाय करताय, त्या कारखान्यामध्ये मातीच्या मूर्त्यापासून बनवणं भर देताय का पीओपी? नाही, माझ्याकडं दोन्ही पण आहेत, मातीचे पण आहेत, मातीचे जास्तीत जास्त मातीचे आहेत माझ्याकडं। मातीचे मागायला खूप लांबून लांबून येतात लोक, आणि पीओपीचे लोकांना, काही लोकांना उचलाचा प्रॉब्लेम असतो, हँडलिंग प्रॉब्लेम असतो, वय झालेलं असतं, त्या कारणाने पीओपी घेणार आहेत। पीओपीच्या दर आणि मातीची दर काय तफावत आहे? नाही, आता मी त्यांना परवडण्यासारखे पेंटचे प्रसिद्ध गणपती पण आणलेले आहेत रेडी, ते काय परवडतात त्यांना, कमी रेट आहे। पण आम्ही जर इथं बनवलं तर मग ते नाही परवडत, ते जास्तच रेट आहे त्यांचा। एकंदरीत रस्त्यावर जे व्यवसाय करतायत त्यांच्यामुळे आपल्या व्यवसायावर कुठे गदा येते का? हो, भरपूर। कारण स्टॉलवाले त्यांना रेग्युलर, म्हणजे स्टॉल आज लावला त्यांना उद्या खालीच करायचं आहे, त्या कारणानं त्यांच्याकडे काही गणपती उरले तरी त्यांना नेता येत नाही आहेत। मग ते काय करणार, ऐन वेळेला जे बाबा दे, काय देते ते दे आणि घेऊन जा, असं हिसाब चालतं। त्याच्यामुळे आमच्याकडे खूपच फरक पडतो। कस्टमर आता थांबतो त्याच्यासाठी का बाबा हां चला वेळ जाऊ द्या, म्हणजे आपल्याला कमी रेटमध्ये मिळेल, असं चाललंय। यंदाच्या वर्षी गणेश भक्तांमध्ये काय वाढ झाली?
हो, गणेश भक्तांमध्ये म्हणजे आता बरेचसे लोक आहेत. जर नवीन फ्लॅट कोणी घेतला किंवा आणखी काय बॉम्बेवाले इकडं आले, तसं वाढतात. वाढतात पण कमी पण होतात. टीएमसी तर्फे माती आणि जागा ही उपलब्ध करून देण्यात येते, पण कुठेतरी मूर्तिकारांकडे माणसं कमी असल्याचं प्रॉब्लेम. हो, कारण माती जरी दिली आणि ते जरी जागा जरी दिली तरी कारागीर पाहिजे ना. एक कारागीर एका दिवसाला एक गणपती बनवणार मातीचा, तर त्याला किती टाइम लागणार आणि कधी सुकणार? 15-20 दिवस तर सुकायला लागतात. ते कधी सुकणार? हा निर्णय महापालिकेने कधी घ्यायला पाहिजे असं बंदी तुम्हाला मूर्तिकार म्हणून तुम्हाला असं वाटतं? बंदीचा बंदीचा पीओपी किंवा शाडू माती? नाही, ते तर दसऱ्यापासून आमची सुरुवात होते करायची. ते आता शेतीपर्यंत लोक, गावची लोक शेतीपर्यंत कसं आतापर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे, नंतर ते शेती करायला जाणार, असा हिसाब आहे. म्हणजे तरी साधारणतः किती महिने गणेशोत्सवाच्या किती महिने अगोदर हे मूर्तिकारांना कळवणं गरजेचं आहे महापालिकेने आपला निर्णय? कमीत कमी 6 महिने